हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या आमच्या जीवनात झाल्या नाहीत. कुठलीही घरातले जी काही प्रॉब्लेम मला सांगितले नाही तर कुठलीही जबाबदारी त्यांच्यावर टाकली नाही. इंग्लंडला सुद्धा वेळ 2-2 दिवस ते घरी येत नव्हते, पण त्याच्यात सुद्धा आय वॉज हॅपी की ते काम करतायत, तिकडे रिसर्च करतायत. तर त्यामुळे मी तशा पद्धतीने माझ्याकडून होईल तेवढी म्हणजे त्यांना मदत केली किंवा मला सपोर्ट केला असं. पण म्हणजे दिवस त्यांच्या कामाच्यामुळे दिवस माझे म्हणजे खूप मला कधी कधी कंटाळायचं, पण असं नाही ते काम करायला आले, शिकायला आले, तर आता आपल्याला हे शेवटपर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे बरं वाटतं. पाठीवरून बघताना वाटतं की मी जो पेशन्स दाखवला ना त्याचा आज खरोखर मला खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते ती एकच म्हणजे, मी सांगितल्याप्रमाणे तिला सांगतो की मी 4 दिवसात इंग्लंडला जाणार आहे, तेव्हा तुला त्याच्या आधी सुलभावाला त्याची प्रतिमा रावणी करणार. त्यामुळे झालं काय, हनीमून नाही, काहीच नाही, कुठेच नाही, सत्यनारायणाची पूजा नाही, किंवा ते घरी जेवण असतं ते पण नाही. मी नुसतं नॉमिनल लग्न करायला पाहिजे म्हणून लग्न केलं आणि मी उठून गेलो इंग्लंडला. पण इंग्लंडला गेल्यावर सुद्धा परिस्थिती तीच राहिली म्हणजे की मी न्यूरोसर्जन म्हणजे काम असतं राहून, तर मी रात्री 7 वाजता 8 वाजता घरी यायचो. बघा दिसायची, मी जेवतो आणि तिला सांगतो तू झोप, हा एक पेशंट बघून यायचं. खरं म्हणजे मला पेशंट बघायचं नसतं, मला रिसर्च करायचा असतो. म्हणून मी परत हॉस्पिटलला जातो आणि तिकडून मग किती सकाळी 2 वाजता, कारण मला ते रिसर्च करायला सेपरेट खोली होती हॉस्पिटलमध्ये. 2 वाजता 3 वाजता कधी येऊन झोपतो, परत सकाळी 8 वाजता हजर राहायला पाहिजे. पण ते सगळं त्याने सहन केलं, ऐकून घेतलं, मानलं. नाहीतर यंग मुलींना ह्या वयात बरोबर कुठे जायचं, हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या आमच्या जीवनात झाल्या नाहीत. थँक्यू.